आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत। नमस्कार, विजय राऊत, आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं खूप स्वागत। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त असलेले पदे भरा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी केले अनोखे आंदोलन। सध्या जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेची ठिकठिकाणी शिक्षकांच्या रिक्त पदामुळे दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या, शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे, मूळ शाळेवर अध्यापनाचे कार्य करू द्यावे या मागणीसाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांना घेऊन एक अनोखे आंदोलन केले आहे। शिक्षकांचे 530हून अधिक पदे रिक्त असताना गट शिक्षणाधिकारी कार्यालयात लिपिक, शालार्थ समन्वयक, गट समन्वयक या पदावर शिक्षकांचीच नेमणूक करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत नसल्याने पटसंख्या कमी झाली आहे। तसेच गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात या शिक्षकांच्या रिक्त पदामुळे होत आहे व याचा फटका गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना बसत असून गरीब ते गरीबच राहत आहे। मग या सर्व बाबी शासन लक्षात का घेत नाही, या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पाटील लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसमवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले आहे। यावेळी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी व बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्याशी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या दालनात बोलून संवाद साधला आहे व लवकरच काहीतरी तोडगा काढून रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरल्या जाईल असे आश्वासन सुद्धा यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे। आवाज तुमच्या न्यूजसाठी सोनाजी जोगदंड। राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा, शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं। आज इथे विद्यार्थी आले होते। विद्यार्थ्यांच्या यांना आता शाळेवर शिक्षक नाही काय करा। आज जिल्हा परिषदचे काही शाळांचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक इथे आले होते। त्यांची मुख्यत्वे मागणी होती की जे साधारणतः 20 जिल्ह्यामध्ये शिक्षक डेप्युटेशनवर आहेत त्यांना परत शाळेवरती शिक्षणासाठी परत त्यांना नियुक्ती परत देण्यात आली। काही कार्यालयीन कामकाजासाठी त्यांची सेवा अधिग्रहिती तालुका कार्यालयामध्ये करण्यात आली होती, पंचायत समिती कार्यालयामध्ये करण्यात आली होती आणि ती रद्द करावी अशी त्यांची मागणी होती। जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी याबाबत आज चर्चेला बोलवलं आहे आणि त्यामध्ये चर्चा करून यामध्ये परत त्या ऑर्डर्सबद्दल काय करता येईल तर त्याबाबत आज चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। सर यांना कधीपर्यंत शिक्षण मिळतील अंदाजे? जे डेप्युटेशनचे शिक्षक आहेत ते आज चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल आणि इतर जी पर्यायी व्यवस्था असेल, काही शाळांमध्ये विद्यार्थी जास्त आहेत आणि शिक्षक कमी आहेत तर त्याचीही एक समायोजनाची प्रक्रिया आहे, त्याबाबतही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येईल। त्या पद्धतीनं सद्यस्थितीमध्ये त्यांच्या शैक्षणिक प्रयोजनासाठी ज्या पद्धतीने नियोजन करता येईल ते नियोजन आज करण्यात येणार आहे। आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।